जळगाव नाक्यापासून पुढे त्यांचा रोड शो चालू होईल। हा रोड शो जुना आग्रा रोडपासून ते पुढे आपला नवीन बस स्टँडपर्यंत येईल। तिथून पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये व ढोल ताशांच्या आवाजामध्ये त्यांचं स्वागत करण्यात येईल। तिथून पुढे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याजवळ तिथंसुद्धा ह्याच पद्धतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल। या दोन्ही ठिकाणी ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटतील, त्यांची हितगुज करतील, त्यांच्याशी त्यांचे शुभेच्छा स्वीकारतील आणि ही यात्रा रोड शो हळूहळू पुढे मोतीबाग नाक्याकडे जाऊन सौंदाण्याकडे मार्गस्थ होतील। सौंदाण्याला त्यांचं साधारणपणे 6 वाजता त्यांचं मुक्कामाची वेळ आहे। तिथून ते मुक्काम केल्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी 14 तारखेला सकाळी 8:30ला निघून 9 वाजता जी शेतकरी मेळावा जो आहे चांदोडच्या मार्केट कमिटीमध्ये तिथं ते येतील आणि ह्या मेळाव्यासाठी आदरणीय जाणता शरदरावजी पवार साहेब पण तिथं आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब पण तिथे येणार आहेत आणि एक शेतकऱ्यांच्यासाठी एक विचार विनिमय त्यांचं हितगुज करण्यासाठी त्यांच्या मनात मन मिळवण्यासाठी आदरणीय राहुलजी त्या ठिकाणी त्यांच्याशी हितगुज करतील। असा मोठा ऐतिहासिक मेळावा, या मेळाव्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये न देशामध्ये त्याची चर्चा होणार आहे। आपण सर्वांनी ह्या मेळाव्यासाठी यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। मेळावा संपल्यानंतर राहुलजी पुढे पिंपळगावला येतील, तिथं त्यांचं स्वागत होईल। त्यानंतर पुढे त्यांचं ओझरलाही स्वागत होईल आणि ओझरला नंतर त्यांचं पुढे नाशिक शहरामध्ये साधारणपणे 3च्या आसपास त्यांचं नाशिकमध्ये आगमन होईल। नाशिक शहरामधला रोड शो काही चौक सभा या 5पर्यंत आटोपतील आणि मग पुढे ते त्र्यंबकेश्वरला मार्गस्थ होतील। त्र्यंबकेश्वरात तिथून दर्शन घेऊन ते पुढे मोखाडा या निवासस्थानी जातील। ते असा त्यांचा एक दौरा आहे। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला जमेल त्या ठिकाणी आपण राहुलजींच्या दौऱ्यामध्ये यावं, सामील व्हावं आणि राहुलजींना पण शुभेच्छा द्याव्यात आणि एक आपल्या देशाचा एक नेता की ज्याला परंपरा आहे त्यागाची आणि बलिदानाची, इंदिराजींचा तो नातू आहे, राजीव गांधींचा तो पुत्र आहे आणि त्यागमूर्ती सोनिया गांधींचा सुद्धा पुत्र आहे, अशा राहुल गांधींना भेटण्यासाठी आपण यावं अशी आपल्याला नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।